आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलन ठरलेले आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात केलेलं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्यात त्याकडे शांत चित्तानं 5-7 दिवस बघायचं मराठा समाजानं काय कोण करतंय कसं करतंय काय परिस्थिती आहे जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जातात कशा आपल्या विरोधात सत्ता हातात आहे म्हणून कशा SIT नेमल्या जातात जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागे लावलेत हे शांत चित्ताने बघा ज्याच्या मागे लावायला पाहिजेत असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागलेत म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायलेत आणि गोरगरिबांचा मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय तर कसं याला 10% घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळं करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना काही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सोडू द्या मला मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाजाच्या सोबत राहणार आहे पण गद्दारी करणार नाही आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्वपक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचं ऐकून त्यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यानं ठराविक जणांना काही जणांना बोलले सुद्धा पण बाकीचे बोलले नाहीत आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांबद्दल दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही बोलला नाही गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं एकही आत्ताच सांगतोय हे जे 26 तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोंबलंय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागलेत काही आमदार असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्माचाच राग आहे इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या पक्षाला बोलले तुला मोठं जनतेने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना मंत्र्यांना म्हणा एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाहीये तुम्हाला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचंय ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोडो मराठ्यांचे पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत यांना आतापर्यंत पिढ्यांना पार राग का नाही आला सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षणच टिकत नाही टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मराठा समाज मागासिद्ध झालाय 10% आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना मागासिद्ध झाले ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे तर 50%च्या वर टाकलं मग ते उडालं पाहिजे इंदिरा सहानीचा खटला सांगतो 50%च्या वर गेल्यावर टिकत नाही मग यांना ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे ते नाही करत हे याला 10% घ्यायला लावा नसता याला गुतवा हे षडयंत्र यांचं सुरू आहे माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजूट राहा आणि शांत चित्तानं बघा आता